जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की काही घरं अशी असतात जिथे देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. हो, काही छोट्या छोट्या चुका लक्ष्मीला घरापासून दूर करतात आणि जे फाती घर सोडून जाते ते फाती ते फक्त दुःख, वेदना आणि दारिद्र्याचा वास उडतो. आज आपण तीच कथा पाहणार आहोत. मित्रांनो, खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात जिथे मातीचा सुगंध दरवळायचा आणि साधेपणा नांदायचा, तिथे सेठ रामदयाळ यांचे एक टुमदार घर होते. रामदयाळ म्हणजे कुणी मोठा जमीनदार नव्हता, पण त्याच्या इतका मेहनती आणि प्रामाणिक माणूस अख्ख्या गावात सापडणे कठीण होते. त्याचा धान्याचा एक छोटासा व्यापार होता, जो त्याच्या इमानदारीमुळे चांगला स्थिरावला होता. गावातले लोक त्याला आदराने सेठजी म्हणत. पण सेठ रामदयाळच्या घराची खरी शोभा होती त्याची पत्नी सुशीलाबाई. नावाप्रमाणेच अत्यंत सुशील, शांत आणि संयमी स्त्री. तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक सात्विक तेज झळकत असे. कपाळावर छोटीशी टिकली, डोक्यावर नेहमी पदर आणि ओठांवर मंद हास्य. सुशीलाबाई मानत होत्या की घराची खरी शोभा सोन्या चांदीच्या दागिन्यांनी नाही, तर घराच्या स्वच्छतेने आणि पावित्र्याने होते. त्यांची दिनचर्या एखाद्या व्रतासारखी होती. सूर्योदयाच्या आधी पहाटेच्या त्या मंद प्रकाशात त्या उठत. संपूर्ण घर झाडूने स्वच्छ करणे, अंगण सारून त्यावर सडा टाकणे, तुळशीला मनोभावे पाणी घालणे आणि मग तुळशी वृंदावनासमोर एक छोटासा दिवा प्रज्वलित करणे, हा त्यांचा नित्यक्रम होता. त्या जेव्हा तो दिवा लावत तेव्हा जणू काही त्या घरातील अंधारच नाही, तर दारिद्र्य आणि नकारात्मकतेलाही दूर करत असत. या त्यांच्या सवयींमुळेच सेठ रामदयाळच्या घरात नेहमी एक अनामिक प्रसन्नता, एक पावित्र्य नांदत होते. घरात पैशाची आवक तर होतीच, पण त्याहून अधिक मनामध्ये शांती होती. गावातल्या बायका नेहमी म्हणायच्या, सुशीलाबाईंच्या घरात तर जणू स्वतः महालक्ष्मी वास करते. रामदयाळ आणि सुशीलाबाईंना एकुलता एक मुलगा होता, अर्जुन. 20 वर्षांचा तरुण, पण आईवडिलांच्या संस्कारात वाढलेला. तो दिवसभर वडिलांना व्यापारात मदत करायचा आणि संध्याकाळी आईजवळ बसून तिच्याकडून जुन्या गोष्टी ऐकायचा. तो नेहमी आईला म्हणायचा, आई, जेव्हा तू तुळशीजवळ दिवा लावतेस ना, तेव्हा असं वाटतं की खरंच कोणी देवी घरात आली आहे. सुशीलाबाई फक्त हसायच्या आणि म्हणायच्या, बाळा, देवी तर प्रत्येक घरात असते, जिथे स्वच्छता आणि श्रद्धा असते. तिला ओळखणारं मन हवं. सगळं काही सुरळीत चाललं होतं. घर आनंदाने भरलेलं होतं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच लिहून ठेवलेलं होतं. एके दिवशी सुशीलाबाईंना अगदी साधा हलकासा ताप आला. त्यांनी विचार केला, 2 दिवसात उतरेल, पण तो ताप उतरला नाही. उलट दिवसेंदिवस तो वाढतच गेला. आधी थकवा आला, मग अशक्तपणा आणि हळूहळू परिस्थिती अशी झाली की ज्या सुशीलाबाई संपूर्ण घर चालवत होत्या, त्या आता अंथरुणाला खिळल्या. रामदयाळने गावातल्या वैद्याला बोलावले. त्यांनी नाडी पाहिली, काही औषधं दिली, काही काढे दिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. सुशीलाबाई आजारी पडताच घराचा सगळा क्रमच बदलून गेला. जे घर रोज सकाळी पूजेच्या घंटानादाने जागं व्हायचं, तिथे आता एक भयानक शांतता पसरली होती. रामदयाळ रात्रपरात्री अंगणात बसून आकाशाकडे पाहत विचार करायचा, हे असं अचानक काय झालं? माझ्या कमाईत काही चूक झाली का? की आमच्या हातून कोणाचं मन दुखावलं गेलं? तो वर पाहत देवी लक्ष्मीला मनातल्या मनात म्हणायचा, आई, जी काही चूक झाली असेल ती माफ कर. पण उत्तरादाखल फक्त रात्रीच्या वाऱ्याची सळसळ ऐकू यायची. अर्जुन प्रत्यक्ष आईजवळ बसायचा, पण त्यालाही कळून चुकलं होतं की घराचा खरा पाया आईच असते. आई आजारी पडताच घराची सगळी शिस्त विस्कटून गेली होती. जे स्वयंपाकघर रोज लखलख चमकत असायचं, ते आता तसं राहिलं नव्हतं. स्वच्छतेत हलगर्जीपणा होऊ लागला होता. पूजा अर्चा कधी व्हायची तर कधी नाही. घराची जी पवित्रता होती ती हळूहळू फिक्की पडत होती. एके रात्री जेव्हा सेठ आपल्या पत्नीच्या उशाशी बसला, तेव्हा त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, सुशीला, मी विचार करतोय, आता अर्जुनचं लग्न करून टाकावं. सुशीलाबाईंनी कष्टाने डोळे उघडले. क्षीण आवाजात त्या म्हणाल्या, इतकी घाई? अजून लहान आहे तो. रामदयाळच्या आवाजात एक प्रकारची वेदना होती. तो म्हणाला, लहान नाही राहिला तो. या घराला सावरायला आता कोणीतरी हवं. आणि माझी इच्छा आहे की जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत आपल्या नव्या सुनेला तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहावंस.
हे बोलता बोलता त्याचा आवाज भरून आला. सुशीलाबाई काही क्षण शांत राहिल्या. त्यांना पतीच्या मनातील भीती कळली होती. त्या हळूच म्हणाल्या, जर तुम्हाला वाटत असेल की हेच योग्य आहे तर करा. दुसऱ्या दिवशी रामदयाळने निश्चय केला. तो आपल्या मुलासाठी अशी सून शोधणार की जी सुंदर असो किंवा नसो, श्रीमंत घरची असो वा नसो, पण ती संस्कारी हवी, जी या विजत चाललेल्या घराला पुन्हा एकदा आपल्या श्रद्धेने आणि स्वच्छतेने प्रकाशमान करेल. गावात बातमी पसरली. लोक स्वतःहून स्थळ घेऊन येऊ लागले. रामदयाळ सगळ्यांना भेटत होता, पण त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. त्याला पैशाने भरलेली नाही तर संस्काराने भरलेली मुलगी हवी होती. अखेरीस एका दुर्जानात लगाने राधा नावाच्या मुलीबद्दल सुचवलं. तो म्हणाला, सेठजी, मुलगी अगदी साधी आहे, पण घर सांभाळणारी आणि मोठ्यांचा आदर करणारी आहे. रामदयाळ स्वतः मुलीला पाहायला गेला. घर अगदी साधं होतं. अंगण स्वच्छ सावरलेलं होतं. राधा जेव्हा पाणी घेऊन आली तेव्हा तिने मान खाली घातलेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस साधेपणा होता. सेठने तिच्याशी 2-4 गोष्टी बोलल्या आणि त्या क्षणी त्याने मनातल्या मनात ठरवलं, हीच ती मुलगी आहे. हिच्यातच ते संस्कार आहेत जे माझ्या घराला पुन्हा बसू शकतील. त्याच दिवशी सेठने तिथेच होकार दिला आणि म्हणाला, लवकरच शुभ दिवस काढा. मला माझी सून लवकरात लवकर घरी आणायची आहे. घरी परतल्यावर त्याने सुशीलाबाईंना सांगितलं, मी मुलगी पाहून आलोय. नाव राधा आहे. स्वभावात कमालीचा साधेपणा आणि डोळ्यात आदर दिसला. सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावर एक समाधानाची छटा आली. त्या शांतपणे म्हणाल्या, तुमचं मन मानलं ना, मग ठीकच आहे. सून तीच चांगली जी घराला आपलंसं करते. शुभ मुहूर्त ठरला. साध्या पण पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न झाला. राधा सेठ रामदयाळच्या घराची सून या घराची गृहलक्ष्मी बनून आली. लग्नानंतरची सुरुवातीची काही आठवडे जणू काही स्वप्नासारखी गेली. घरात पुन्हा एकदा ती जुनी रौनक परतली. राधा रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठत, अंगण झाडून स्वच्छ करीत, तुळशीला पाणी घालीत आणि मग स्वयंपाकघरात जाऊन देवाचा नैवेद्य तयार करीत. ती स्वतःच्या हाताने सुशीलाबाईंची सेवा करत असे. तिला औषध देणे, तिचा अंथरूण साफ करणे हे सर्व ती हसतमुखाने करत असे. आपल्या अंथरुणावरून सुशीलाबाई हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या मनाला एक वेगळाच दिलासा मिळाला होता. त्यांना वाटलं, माझी चिंता आता मिटली. माझ्या घराला पुन्हा एकदा खरी लक्ष्मी मिळाली. या समाधानानेच त्यांची तब्येतही थोडी सुधारायला लागली. पण हा आनंद, हे समाधान फार काळ टिकलं नाही. जसे जसे दिवस उलटले तसा तसा राधाच्या वागण्यात सूक्ष्म बदल होऊ लागला. सुरुवातीला जी राधा सूर्योदयापूर्वी उठत होती, ती आता सूर्य थोडा वर आल्यानंतर उठू लागली. काही दिवसांनी तिने सकाळच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. एके दिवशी सुशीलाबाईंना जाग आली. त्यांनी बाहेर पाहिले तर सूर्य बराच वर आला होता, पण रोज सकाळी ऐकू येणारा झाडूचा आवाज आज आला नव्हता. त्यांनी पाहिले तर अंगणातील सुकलेली पाने तशीच पडली होती आणि तुळशीचे रोप पाण्याविना कोमेजल्यासारखे दिसत होते. त्यांना आश्चर्य वाटले. त्या हळूहळू उठून राधाच्या खोलीत गेल्या तर राधा अजूनही गाढ झोपेत होती. सुशीलाबाईंनी तिला प्रेमाने उठवले. बाळ राधा, उठ, बघ सूर्य किती वर आला आहे. घराची खरी रौनक सकाळच्या स्वच्छतेने सुरू होते. राधाने आळस देत डोळे उघडले. जांभई देत ती म्हणाली, आई, आज खूप झोप आली होती. माफ करा, जरा वेळ अजून झोपू द्या ना, प्लीज. सुशीलाबाई तिच्या बाजूला बसल्या. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावले, बाळ, असं उशिरापर्यंत झोपू नये. उशिरापर्यंत झोपल्याने मनात आळस भरतो आणि जेव्हा मनच आळशी होतं तेव्हा देवी लक्ष्मी सुद्धा त्या घराचा रस्ता विसरून जाते. सकाळची ताजी हवा आणि सूर्याची पहिली किरण हीच तर घराची खरी बरकत असते. ती अशी गमवू नये. राधाने एक कोरडे हसू दिले. ठीक आहे आई, मी उद्यापासून नक्की लवकर उठेन. तुम्ही काळजी करू नका. तिच्या बोलण्यात होकार होता, पण सुशीलाबाईंच्या शब्दातील गांभीर्य तिच्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. पण पुढचा दिवसही तसाच उजाडला. सूर्य वर आला. अंगणात शांतता होती. तुळशीचे रोप अजूनही पाण्याची वाट पाहत होते. राधा पुन्हा उशिराच उठली. तिला आठवले की काल सुशीलाबाईंनी तिला लवकर उठायला सांगितले होते. त्यामुळे ती घाई गडबडीत उठली आणि तशीच अंगण झाडायला गेली. घाई गडबडीत मनातल्या मनात चिडचिड करत ती अंगण झाडू लागली
आणि त्याच घाई गडबडीत तिचा पाय चुकून झाडूला म्हणजेच केरसुनीला लागला. तिने फक्त पाय झटकला आणि ती पुन्हा कामाला लागली. खिडकीतून सुशीलाबाई हे सगळे पाहत होत्या. त्यांनी लगेच आवाज दिला. त्यांचा आवाज नेहमीपेक्षा थोडा कठोर झाला. राधा थांब, काय करतेस हे? राधा थांबली. काय झालं आई? सुशीलाबाई म्हणाल्या. बाळ, झाडूला पाय लावू नकोस. ती साधी वस्तू नाही, ती लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्या झाडूने आपण घरातली घाण, घरातलं दारिद्र्य बाहेर काढतो. तिचा असा अपमान करू नये. सुशीलाबाईंच्या या बोलण्यावर राधाला हसू आले. ती अगदी सहजपणे हसत म्हणाली, आहो आई, ही तर फक्त एक झाडू आहे. चुकून पाय लागला, आता त्यात कसला आला अपशकून. तुम्ही पण ना प्रत्येक गोष्टीचा बाऊ करता. सुशीलाबाईंनी यावर काहीच उत्तर दिले नाही. त्या फक्त शांतपणे राधाकडे पाहत राहिल्या. त्या बाहेर आल्या. त्यांनी वाकून त्या झाडूला स्पर्श केला आणि आदराने तो हात आपल्या कपाळाला लावला. पण त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर जी एक खोल चिंतेची रेषा उमटली होती ती राधाच्या लक्षातही आली नाही. हीच ती रेषा होती जी येणाऱ्या मोठ्या संकटाची, घरावर कोसळणाऱ्या दारिद्र्याची आणि स्वतः देवी लक्ष्मीच्या भयंकर कोपाची सुरुवात होती. सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावरची ती चिंतेची रेषा राधाच्या त्या निष्काळजी हसण्यामागे लपून गेली. तिला त्या शांत डोळ्यांमधील खोल भीती दिसलीच नाही. तिला वाटले सासूबाई उगाचच जुन्या निरर्थक गोष्टींना धरून बसल्या आहेत. जमाना कुठे चालला आहे आणि या अजूनही झाडू आणि दिव्यातच अडकले आहेत. हा विचार मनात येताच तिच्या वागण्यातील जो काही थोडाफार आदर शिल्लक होता तोही गळून पडला. तिच्या वागण्यातील मोकळेपणा जो आधी निरागस वाटत होता तो आता हळूहळू उद्धटपणात बदलू लागला होता. झाडूला पाय लागण्याची चूक ही काही शेवटची नव्हती, ती तर फक्त एक सुरुवात होती. आता चुकांची जणू एक साखळीच सुरू होणार होती. काही दिवसांनी रात्रीच्या जेवणानंतर राधाला खूप थकवा आला. दिवसभर तिने काम केले होते आणि आता तिला फक्त झोप दिसत होती. स्वयंपाकघरात खरकट्या भांड्यांचा मोठा ढीग पडला होता. तिने त्या ढिगाकडे एकदा पाहिले आणि स्वतःशीच ठरवले, बापरे, एवढी भांडी आता नाही माझ्याने होणार. कोण घासत बसेल रात्रीचं? सकाळी उठून करीन सगळं. ती तशीच भांडी सिंकमध्ये टाकून ओटाही तसाच खरकटा ठेवून आपल्या खोलीत झोपायला निघून गेली. मध्यरात्री सुशीलाबाईंना तहान लागली. त्या कशाबशा उठल्या आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या. पण आत पाऊल टाकताच तिथले दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या स्वयंपाकघराला त्या अन्नपूर्णेचे मंदिर मानत होत्या तिथे खरकट्या भांड्यांचा ढीग पडला होता. उष्ट्या अन्नाचे कण ओट्यावर विखुरले होते. एक प्रकारचा कुबट वास संपूर्ण स्वयंपाकघरात भरून राहिला होता. हे दृश्य सुशीलाबाईंसाठी असह्य होते. त्या रात्रभर तळमळत राहिल्या. सकाळी राधा उठल्यावर सुशीलाबाईंनी तिला अत्यंत शांतपणे जवळ बोलावले. बाळ राधा, त्या म्हणाल्या, काल रात्री तू स्वयंपाकघर तसंच खरकट सोडून झोपली होतीस का? राधाने मान डोलावली. हो आई, खूप थकले होते म्हणून राहिलं. सुशीलाबाईंनी तिचा हात हातात घेतला. बाळ, असं करू नये. रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात कधीही खरकटी भांडी ठेवू नयेत. रात्रीच्या वेळी घरात नकारात्मक शक्तींचा संचार होतो. जिथे अन्न शिजतं ती जागा देवाऱ्या इतकीच पवित्र ठेवायची असते. रात्री खरकटी भांडी ठेवल्याने साक्षात अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि जिथे अन्नपूर्णा नाराज होते तिथे लक्ष्मी कशी टिकेल? आपलं घर हे मंदिर आहे, ते असं अस्वच्छ ठेवू नये. राधाने ऐकून घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. ती त्रासिक स्वरात म्हणाली, आई, तुम्ही परत सुरू झालात. किती विचार करता तुम्ही या सगळ्याचा? मी आता साफ करणारच होते ना. थकले होते रात्री म्हणून राहिलं तेवढं. देवी देवतांचा अपमान कसा झाला? तिने ते बोलणंही पूर्ण केलं नाही आणि ती कामाला लागली. सुशीलाबाईंच्या चेहऱ्यावरची नाराजी तिला स्पष्ट दिसली, पण तिने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आता तिला या गोष्टी क्षुल्लक वाटू लागल्या होत्या. दिवस मावळत होता. आकाशात केशरी तांबड्या रंगांची उधळण झाली होती. गायी गुरं आपापल्या गोठ्यात परतत होती. पक्ष्यांचा किलबिलाट शांत होत होता. ही वेळ होती दिवे लागण्याची. घराघरात दिवे लागत होते. तुळशी वृंदावनासमोर अगरबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. ही वेळ होती साक्षात देवी लक्ष्मीच्या घरात येण्याची. सुशीलाबाई देव्हाऱ्यात दिवा लावण्यासाठी वात तयार करत होत्या आणि त्या क्षणी राधा हातात झाडू घेऊन अंगण झाडायला बाहेर पडली. सुशीलाबाईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या हातातली वात तशीच खाली पडली. त्या जवळजवळ किंचाळल्याच. राधा थांब थांब,
काय करतेस हे? राधा थांबली. तिला कळेना की सासूबाई इतक्या का घाबरल्या. काय झालं आई? अंगण झाडते. किती केरकचरा झालाय बघा. सुशीलाबाई धावतच तिच्या जवळ गेल्या आणि तिच्या हातातून झाडू हिसकावून घेतला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. अरे रे बाळ, केवढा मोठा अनर्थ करत होतीस तू. अगं, ही तर लक्ष्मीच्या घरात येण्याची वेळ आहे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी कधीही झाडू हातात घेऊ नये. यावेळी झाडू मारणं म्हणजे घरात येणाऱ्या लक्ष्मीला आपणच बाहेरचा रस्ता दाखवण्यासारखं आहे. आपणच आपल्या घराची बरकत, आपल्या घराचं सुख बाहेर ढकलत आहोत. यावेळी मात्र राधाचा संयम सुटला. ती चिडून म्हणाली, आई, पुरे झालं तुमचं. प्रत्येक गोष्टीत देव, धर्म, लक्ष्मी. मला दिवसभर वेळ मिळाला नाही म्हणून मी आत्ता साफ करते. एवढं काय मोठं पाप केलं मी? आता जमाना बदलला आहे. तुमच्या जुन्या काळातल्या गोष्टी आता कोण मानत बसतं? स्वच्छता महत्वाची, ती दिवसा करू दे किंवा संध्याकाळी. सुशीलाबाईंच्या काळजाला ते शब्द लागले. त्या खिन्नपणे हसल्या. बाळ, जमाना बदलला असेल तरी निसर्गाचे नियम, श्रद्धेचे नियम कधीच बदलत नाहीत. ज्या घरात संध्याकाळी झाडू लागतो त्या घरात लक्ष्मी कधीच थांबत नाही. ती उंबरठ्यावरून परत फिरते. पण राधाने त्यांच्याकडे पाठ फिरवली. ती त्यांचे शब्द ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. या घटनेने राधाच्या मनातील सासूच्या शब्दांबद्दलचा आदर पूर्णपणे संपला होता. आता ती स्वतःलाच घराची मालकीण समजू लागली होती. तिची मनमानी वाढली आणि एके दिवशी तिने कळसच गाठला. तिने स्वयंपाक केला. सगळ्यांची जेवणे झाली. तिने एका भांड्यात स्वतःसाठी अन्न घेतले आणि जेवण झाल्यानंतर ते खरकटे भांडे ज्यात थोडे अन्न उरले होते ते तसेच उचलून गॅसच्या शेगडीवर नेऊन ठेवले. सुशीलाबाईंनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्या खरोखरच हादरल्या. त्यांची सहनशीलता संपली. त्या जवळजवळ ओरडूनच राधाचा हात धरला. राधा, हे काय करतेस? शुद्धीवर आहेस का? चूल चूल हे अन्नपूर्णेचं आसन आहे. आपण तिथे आधी नमस्कार करतो, मगच अन्न शिजवतो आणि तू त्यावर खरकटे भांडे ठेवतेस. हा घोर अपमान आहे. देवीचा कोप होईल आपल्यावर. घरातली भांडी सुद्धा अपवित्र केलीस तू. यावेळी राधानेही आवाज चढवला. तिने आपला हात हिसकावून घेतला. आई, पुरे झालं तुमचं. अन्न तर शिजलं ना. आता कुठे ठेवू हे? जागा नाही म्हणून ठेवलं. तुम्ही प्रत्येक गोष्ट उगाच मनाला लावून घेता आणि घरात तमाशा करता. त्या दिवसापासून त्या घरातील पवित्रता खऱ्या अर्थाने भंग पावली. घरातील चैतन्य हरपले. सुशीलाबाईंनी कितीही पाणी घातलं, कितीही प्रार्थना केली तरी दारातली ती सतेज, तेजस्वी, हिरवीगार तुळस हळूहळू सुकू लागली. देवारातला दिवा लावला तरी तो वारंवार विझू लागला. जणू काही देवालाही त्या घरात राहायचे नव्हते. घरात जी एक प्रसन्नता होती, जी एक शांती होती, ती जणू कोणीतरी शोषून घेतली होती. घराला एक प्रकारचा उदास, बेसूरपणा आला होता. या सगळ्याचा पहिला आणि सर्वात भयंकर फटका बसला तो सेठ रामदयालच्या व्यापाराला. जो व्यापार त्याच्या प्रामाणिकपणावर आणि सुशीलाबाईंच्या पुण्याईवर इतकी वर्षे तेजीत चालत होता, त्याला अचानक ग्रहण लागले. ज्या ग्राहकांसोबत वर्षानुवर्षांचे संबंध होते ते छोट्या छोट्या कारणांवरून तुटू लागले. गोदामात ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांना अचानक मोठ्या प्रमाणात कीड लागली. एक मोठा सौदा जो जवळजवळ पक्का झाला होता तो ऐनवेळी रद्द झाला आणि रामदयालवर कर्जाचा डोंगर उभा राहिला. रामदयालला काहीच कळेना. तो रात्रंरात्र हिशोबाच्या वह्या घेऊन बसत, पण चूक कुठे होते हेच त्याला समजत नव्हते. तो चिंतेत बुडाला. एके रात्री तो सुशीलाबाईंना म्हणाला, सुशीला, काही कळत नाही. इतकी वर्षे इमानदारीने व्यापार केला, पण असं वाटतंय जणू बरकतच संपली आपल्या घरातून. लक्ष्मीच रुसली आहे. सुशीलाबाई काय बोलणार? त्यांच्या डोळ्यांसमोर राधाचा उद्धटपणा आणि घरातील वाढती अस्वच्छता दिसत होती. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, ज्या घरातून पावित्र्य जातं आणि जिथे घरातील स्त्रीचा आदर संपतो तिथून लक्ष्मीही निघून जाते. ती फक्त स्वच्छतेकडे नाही तर मनाच्या शुद्धतेकडेही पाहते. पण रामदयालला त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थ समजला नाही. संकट एका मागून एक येत होती, पण खरा घाव अजून बसायचा होता. एके रात्री रामदयाल चिंतेतच अंगणात बसला होता. घरातले सगळे झोपले होते. तेव्हाच त्यांचा नोकर धावत पळत आला. तो धापा टाकत ओरडला, सेठजी, सेठजी, अनर्थ झाला. आपल्या मोठ्या गोदामाला आग लागली. आग हा शब्द ऐकताच रामदयालच्या पायाखालची जमीनच सरकली. काय? तो किंचाळला आणि धावत सुटला.
अर्जुन, राधा, सुशीलाबाई सगळेच आवाजाने जागे झाले आणि गोदामाच्या दिशेने धावले. पण खूप उशीर झाला होता. आगीच्या भयंकर ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. संपूर्ण गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. लोक पाणी मारत होते, आरडाओरडा करत होते. पण आग इतकी भयंकर होती की कुणाचाच निभाव लागत नव्हता. रामदयाल हादरून ते भयंकर दृश्य पाहत होता. सकाळपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. जिथे कालपर्यंत धान्याची पोती होती तिथे आज फक्त राखेचा काळा ढीग होता. रामदयाल त्या राखीच्या ढिगाऱ्यासमोर जमिनीवरच कोसळला. त्याची अनेक वर्षांची मेहनत, त्याची इब्रत, त्याचं सर्वस्व त्या आगीत जळून भस्म झालं होतं. देवी आई लक्ष्मी, हे काय केलंस तू? असा एकच हंबरडा त्याच्या काळजातून निघाला. त्याला कळून चुकलं होतं. देवी लक्ष्मीने खरोखरच पूर्णपणे त्याच्या घराकडे पाठ फिरवली आहे. तो जळलेल्या गोदामावरून तसा तुटला. त्याचे पाय जड झाले होते, पण डोळ्यात धुरापेक्षाही जास्त संतापाच्या ज्वाळा होत्या. तो घरी परतला. राधा अंगणात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. रामदयालने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचा इतक्या दिवसांचा साठलेला संयम सुटला. तो वाघासारखा ओरडला, तुझ्या या घाणेरड्या सवयींमुळे, तुझ्या या आळशीपणामुळे आज माझं सर्वस्व जळून राख झाले. ज्या दिवसापासून तू या घरात आलीस त्या दिवसापासून या घराची बरकतच संपली. तू अपशकुनी आहेस. राधा रडू लागली. पिताजी, मी काय केलं? आगीला मी कशी जबाबदार? तू जबाबदार आहेस. सेठ गरजला. काय केलंस तू या घराचं? पावित्र्य नष्ट केलंस. माझी बायको अंथरुणावर पडून होती, पण तिने या घराला मंदिर बनवून ठेवलं होतं आणि तू या मंदिराला अपवित्र केलंस. ज्या घरातली स्त्री घराची स्वच्छता, घराची मर्यादा, देवी देवतांचा मान ठेवत नाही, तिथे लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही. तुझ्या त्या उद्धटपणाची, तुझ्या त्या हलगर्जीपणाची शिक्षा आज आम्हाला मिळाली. आता एक क्षणही या घरात थांबू नकोस. निघून जा माझ्या घरातून, कायमची निघून जा. राधा रडत रडत सुशीलाबाईंकडे गेली. आई, तुम्ही तरी सांगा, माझी काही चूक नाही. पण सुशीलाबाई काय बोलणार? त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. त्या आजारपणातही उठून बसल्या. त्यांना आज कळत होतं की त्यांनी ज्याला गृहलक्ष्मी समजून घरात आणलं होतं तिनेच अज्ञानपणामुळे घराचा पाया उद्ध्वस्त केला होता. त्या फक्त मान खाली घालून रडत राहिल्या. सेठ रामदयालचा संताप अनावर झाला होता. त्याने राधाचा हात धरला आणि तिला ओढत घराच्या उंबरट्याबाहेर ढकललं. निघून जा. पुन्हा या घराचा उंबरटा चढू नकोस. तुझ्यासारख्या अपवित्र स्त्रीची सावलीही मला या घरावर नको आहे. राधा रडत होती, आक्रंदत होती. पिताजी, असं करू नका. आई, पण सेठने तिच्या तोंडावर घराचं दार लावून घेतलं. ती एकटीच त्या रात्रीच्या अंधारात घराच्या बाहेर उभी होती. तिच्या डोळ्यांतील अश्रू, तिचा पश्चाताप. पण आता खूप उशीर झाला होता. सर्वस्व गमावल्यानंतर तिला तिची चूक कळणार होती. दार, जे जड लाकडी दार, तिच्या तोंडावर धाडकन बंद झालं होतं. तो फक्त आवाज नव्हता, तो तिच्या नशिबाचा, तिच्या कर्माचा एक कठोर तडाखा होता. राधा त्या अंधाऱ्या थंड रात्रीत घराच्या उंबरट्याबाहेर जमिनीवर बसून हुंदके देत होती. पिताजी, आई, दार उघडा. तिचा आवाज आसमानमध्ये बुडून गेला होता, पण आतून फक्त भयानक शांतता होती. तीच शांतता जी काही महिन्यांपूर्वी सुशीलाबाई आजारी असताना या घरात भरून राहिली होती. ती किती वेळ तिथे थंडीत कुडकुडत रडत बसली हे तिलाच कळले नाही. रात्र जसतशी गडद होत गेली तसतसे तिचे हुंदके कमी झाले, पण तिच्या मनात विचारांचे एक भयंकर वादळ सुरू झाले. माझी चूक, खरंच माझी चूक आहे का? तिचे मन तिला विचारत होते. मी तर फक्त माझ्या मनाप्रमाणे वागले. मी फक्त थोडा आळस केला. मी फक्त त्या जुन्या गोष्टी मांडल्या नाहीत. यात एवढा मोठा गुन्हा काय झाला की माझं घर, माझं सर्वस्व जळून जावं? पण त्या क्षणी तिच्या डोळ्यांसमोर सासूबाईंचे, सुशीलाबाईंचे ते थकलेले निराश डोळे आले. तिला आठवले, बाळ, झाडूला पाय लावू नकोस. ती लक्ष्मी आहे. आणि मी हसले होते. बाळ, रात्रीची खरकटी भांडी ठेवू नकोस. अन्नपूर्णा नाराज होते आणि मी दुर्लक्ष केले होते. बाळ, संध्याकाळी झाडू नकोस. लक्ष्मीच्या येण्याची वेळ आहे आणि मी त्यांच्यावरच चिडले होते. बाळ, चूल पवित्र असते आणि मी त्यांना जुनाट विचारांचे ठरवले होते. जसतसे सासूबाईंचे शब्द तिला आठवू लागले तसतसे तिचे हृदय पिळवटून निघू लागले. तिला त्या सेठ रामदयालच्या गोदामातून निघणारा तो काळा धूर आठवला. तिला आपल्या दारातली ती सुकून गेलेली, कोमेजलेली तुळस आठवली.
तिला आठवलं सासूबाईंचं ते खिन्न निराश हसणं. देवा, मी काय करून बसले. त्या मला प्रत्येक वेळी थांबत होत्या, त्या मला संकेत देत होत्या आणि मी माझ्याच अहंकारापायी, माझ्या आळशीपणामुळे त्या सगळ्या संकेतांकडे दुर्लक्ष केले. माझ्यामुळे, माझ्या एका स्त्रीच्या चुकीमुळे, माझ्या निष्काळजीपणामुळे हे सुंदर घर, हे मंदिर उद्ध्वस्त झालं. आई लक्ष्मी, तू खरंच रुसलीस का? मीच आहे या सगळ्याची गुन्हेगार. मीच अपवित्र आहे, मीच अपशकुनी आहे. हा विचार येताच तिला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिला त्या घराच्या दारात उभे राहायचीही हिंमत झाली नाही. हा खरा पश्चातापाचा क्षण होता. ती त्या उंबरठ्यावरून उठली. तिने एकदा त्या बंद दाराकडे पाहिले. जणू काही ती त्या घराची, त्या उंबरठ्याची क्षमा मागत होती. तिने त्या क्षणी निश्चय केला, आता या घरात परत पाऊल ठेवायचे तर देवी लक्ष्मीची क्षमा मिळवूनच ठेवायचे, अन्यथा हे तोंड त्या बिचाऱ्या सासूसासऱ्यांना पुन्हा दाखवायचे नाही. ती तशीच पायात चप्पल न घालता त्या अंधाऱ्या सुनसान रस्त्याला लागली. ती चालत राहिली, रडत राहिली. गाव संपले, एक लहान जंगल सुरू झाले. तिथे एक विशाल प्राचीन वडाचे झाड होते. लोक म्हणायचे, हे झाड खूप जागृत आहे. ती त्या वडाच्या झाडाखाली गेली. तिने आपले मळलेले केस मोकळे सोडले. ती त्या झाडाच्या पारंब्यांना धरून लहान मुलासारखी ओक्साबोक्शी रडू लागली. आई लक्ष्मी, कुठे आहेस तू? बघ, तुझ्या या मूर्ख लेकीने काय करून ठेवले. मला माफ कर आई, मला माझी चूक कळली आहे. मी चुकले. मी माझ्या घराचा मान राखला नाही. मी माझ्या मोठ्यांचा आदर केला नाही. मला क्षमा कर, मला फक्त एकदा क्षमा कर. तिच्या रडण्याने जणू त्या रात्रीची शांतता भंग पावली होती. तिने तिथेच त्या झाडाखाली मांडी घातली. तिने हात जोडले आणि एकच निश्चय केला, जोपर्यंत तू मला दर्शन देत नाहीस, जोपर्यंत तू मला क्षमा करत नाहीस, तोपर्यंत मी इथून 1 इंचही हलणार नाही. अन्न पाणी कशाचाही एक कण मी मुखात घेणार नाही. भलेही इथेच माझा जीव जाऊ दे, पण क्षमेशिवाय मी परत जाणार नाही. पहिला दिवस गेला. सूर्य उगवला आणि मावळला. भुकेने तहानेने तिचे शरीर तुटत होते, पण तिचा निश्चय ठाम होता. दुसरा दिवस गेला. तिचा आवाज क्षीण झाला होता. ओठ कोरडे पडले होते, पण तिच्या मनातील जयलक्ष्मी जयलक्ष्मी हा जप सुरूच होता. तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवसाची रात्र झाली. आता राधाच्या शरीरात अक्षरशः त्राण उरले नव्हते. ती जवळजवळ बेशुद्ध पडली होती. तिची शुद्ध हरपत होती, पण तिच्या ओठांचा थरकाप सुरूच होता. आई क्षमा कर. आणि त्या क्षणी त्या घनदाट अंधारात जणू काही हजारो पौर्णिमेचे चंद्र एकत्र उगवले असावेत, असा एक विलक्षण सोनेरी प्रकाश पसरू लागला. एक मंद पवित्र सुगंध त्या संपूर्ण वातावरणात दरवळू लागला. वाऱ्याची एक शीतल झुळूक आली. राधाने कष्टाने, अतिशय कष्टाने आपले डोळे उघडले. तिने पाहिले, तिच्या समोर एक दिव्य तेजोपुंज मूर्ती उभी होती. सोनेरी रंगाची साडी, रत्नजडित दागिने, 4 हात आणि चेहऱ्यावर एक गंभीर पण तितकंच करुणामयी आईसारखं हसणं. साक्षात देवी महालक्ष्मी तिच्या समोर उभी होती. राधा ते रूप पाहून ती 3 दिवसांची उपाशी आहे हे विसरूनच गेली. तिच्या शरीरात कुठून बळ आले तिलाच कळले नाही. ती उठून उभी राहिली आणि धावत जाऊन तिने देवीच्या पायांना घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचा जणू काही बांधच फुटला होता. आई तू आलीस, तू खरंच आलीस आई. मला माफ कर आई, माझ्याकडून घोर अपराध झालाय. ती लहान मुलांसारखं रडत होती. देवी लक्ष्मीने तिला आपल्या हातांनी वर उठवले. तिच्या स्पर्शाने तिची सगळी भूक, सगळी तहान नाहीशी झाली. देवीचा आवाज अमृतासारखा मधुर पण तितकाच गंभीर होता. राधा, शांत हो, तुझे अश्रू थांबव. तुझा खरा पश्चाताप माझ्यापर्यंत पोहोचला आहे, त्यामुळेच मला यावं लागलं. तुला तुझी चूक कळली आहे हेच महत्वाचं आहे, पण तुला हेही कळायला हवं की मी घर का सोडून जाते. राधा हात जोडून अश्रू ढाळत मान खाली घालून ऐकत होती. देवी म्हणाली, बेटी ऐक, मी लक्ष्मी त्या घरात कधीच प्रवेश करत नाही जिथे या 10 चुका वारंवार होतात. पहिली चूक जी तू केलीस, झाडूला केरसुनीला पाय लावणे. झाडू हे माझ्या स्वच्छतेचे प्रतीक आहे. ते घरातील दारिद्र्य आणि अलक्ष्मीला बाहेर काढते. जी स्त्री त्या झाडूचा अपमान करते ती माझाच अपमान करते. दुसरी चूक, तिचा आवाज अधिक गंभीर झाला. खरकटी भांडी चुलीवर किंवा शेगडीवर ठेवणे. चूल हे साक्षात देवी अन्नपूर्णेचे आसन आहे. जिथे अन्न शिजते ती जागा यज्ञाच्या कुंडासारखी पवित्र असते.
त्यावर खरकटी भांडी ठेवून तू त्या अग्नीचा आणि अन्नाचा दोन्हीचा घोर अपमान केलास. जिथे अन्नपूर्णास नाराज असेल तिथे मी कशी राहीन. तिसरी चूक, घराच्या उंबरठ्यावर बसून जेवण करणे किंवा कोणतेही काम करणे. उंबरठा हा घराचा मान असतो, ती घराची मर्यादा असते. तिथूनच चांगल्या शक्ती देवता घरात प्रवेश करतात. त्यावर बसून खरकटे अन्न खाल्ल्याने ती जागा अपवित्र होते. मी त्या उंबरठ्यावरूनच मागे फिरते. चौथी चूक, संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी झाडू मारणे. ती वेळ माझ्या घरात येण्याची असते. मी दारात आलेली असताना जी स्त्री झाडू घेऊन केर बाहेर टाकते, ती त्या केरासोबत स्वतःचे भाग्य आणि घरातील बरकतही बाहेर फेकून देते. पाचवी चूक, सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपून राहणे. जी स्त्री सूर्य उगवल्यानंतरही अंथरुणात पडून राहते, तिच्या मनात आणि घरात आळस भरून राहतो. आणि जिथे आळस असतो तिथे मी लक्ष्मी कधीच थांबत नाही. मी उद्योगाच्या कर्माच्या ठिकाणी राहते, आळसात नाही. सहावी चूक, घराचे अंगण अस्वच्छ ठेवणे. घराचे अंगण हे घराचे मुख आहे. जर मुखच घाणेरडे असेल तर मी घरात प्रवेश कसा करणार. सातवी चूक, रात्रीची खरकटी भांडी स्वयंपाकघरात तशीच ठेवणे. रात्रीची अस्वच्छता घरात नकारात्मक शक्तींना आणि रोगांना आमंत्रण देते. जिथे अंधार आणि घाण असते तिथे माझा प्रकाश कसा टिकेल. आठवी चूक, घराच्या दरवाजाला लाथ मारून किंवा ठोकर मारून उघडणे. दरवाजा हा घराचा रक्षक असतो, त्याचा मान राखला पाहिजे. जो दरवाजाचा अपमान करतो तो गृहदेवतेचाच अपमान करतो. मी अशा घरात प्रवेश करत नाही. नववी चूक, ज्या घरात रोज कलह, भांडणे आणि कटू शब्द ऐकू येतात. माझे स्वरूप शांती आहे, आनंद आहे. जिथे फक्त आरडाओरडा, दुःख आणि द्वेष असतो तिथे मी एक क्षणही थांबवू शकत नाही. आणि दहावी, सर्वात मोठी चूक, देवीने राधाच्या डोळ्यात पाहिले. घरातील मोठ्यांचा, वडीलधाऱ्या माणसांचा आणि त्यांनी सांगितलेल्या पवित्र परंपरांचा अपमान करणे. तुझ्या सासूने तुला प्रत्येक वेळी अडवले. ती तुला माझे संकेत देत होती, पण तू तुझ्या आधुनिकतेच्या अहंकारापायी त्यांच्या अनुभवाला, त्यांच्या श्रद्धेला चुनात ठरवलेस. जिथे मोठ्यांचा आदर होत नाही तिथे कोणतीही देवदेवता प्रसन्न होत नाही. हे ऐकून राधा थरथर कापत होती. तिला तिची प्रत्येक चूक, प्रत्येक उद्धट शब्द आठवत होता. ती पुन्हा देवीच्या पायांवर कोसळली. आई, मला क्षमा कर. माझ्याकडून घोर पातक घडले. मी अज्ञानी होते, अहंकारी होते. मला आता सगळं कळले. पण आता काय करू. माझं घर, माझं सर्वस्व सगळं उद्ध्वस्त झाले. देवी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर करुणामयी स्मित आले. तिने राधाला पुन्हा उठवले. बाळ, खरा पश्चाताप हीच सर्वात मोठी पूजा आहे. तुला तुझी चूक कळली, यातच सर्व आलं. तू अज्ञानी होतीस, पापी नाहीस. जा, परत जा आपल्या घरी. तुझ्या सासू सासऱ्यांची क्षमा माग. पण ते मला घरात घेतील का. पिताजी खूप रागवले आहेत. राधाने घाबरत विचारले. नक्की घेतील, देवी म्हणाली, कारण तू आता बदलली आहेस. तुझ्या मनात आता अहंकार नाही तर श्रद्धा आणि पावित्र्याचा दिवा लागला आहे. तू ज्या क्षणी त्या उंबरठ्यावर या पश्चातापाने भरलेले पाऊल ठेवशील त्या क्षणी मी तुझ्या मागोमाग त्या घरात पुन्हा प्रवेश करीन. जा बेटी, तुझा संसार पुन्हा उभा कर. आणि लक्षात ठेव, मी नेहमी तिथेच बसेन जिथे स्वच्छता, श्रद्धा, प्रेम आणि मनाचा साधेपणा असतो. इतके बोलून तो दिव्य प्रकाश हळूहळू त्या पहाटेच्या प्रकाशात विलीन झाला. राधा तिथे एकटीच उभी होती, पण आता तिच्या मनात भीती नव्हती, दुःख नव्हते. तिच्या मनात एक नवी आशा, एक नवी शक्ती आणि एक ठाम निश्चय होता. ती उठली, तिने त्या वडाच्या झाडाला नमस्कार केला आणि ती तशीच धावत गावाकडे निघाली. सकाळ होत होती. सूर्याची पहिली किरणे जमिनीवर पडत होती. ती धावत धावत आपल्या घराच्या दाराशी आली. तिने पाहिले, दार उघडेच होते. आत सेठ रामदयाळ डोक्याला हात लावून बसला होता. सुशीलाबाई अंथरुणावर अश्रू ढाळत होत्या. घरातली सगळी रौनक, सगळी शोभा जणू नाहीशी झाली होती. घराला भेसूर रिकामे पण आले होते. आई, राधाने उंबरठ्यावरूनच हाक मारली. सुशीलाबाई आणि रामदयाळ यांनी दाराकडे पाहिले. राधा समोर उभी होती. तिचे केस विस्कटलेले, डोळे रडून सुजलेले, पण चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. ते पश्चातापाचे तेज होते. ती आत येण्याऐवजी उंबरठ्यावरच गुडघे टेकून बसली आणि तिने त्या उंबरठ्यावर आपले डोके टेकवले. आई, पिताजी, मला माफ करा. मी तुमच्या घराची, तुमच्या विश्वासाची आणि साक्षात देवी लक्ष्मीची गुन्हेगार आहे. मला तुमची सून म्हणून नाही, पण या घराची दासी म्हणून फक्त एकदा संधी द्या.
मी वचन देते, मी हे घर पुन्हा मंदिर बनवीन. सुशीलाबाई धावतच दारापर्यंत आल्या. त्यांनी राधाला त्या अवस्थेत पाहिले. त्यांना तिच्या चेहऱ्यावरचा खरा पश्चाताप दिसला. त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. राधा बाळ, त्यांनी राधाला उठून छातीशी धरले. दोघी सासूसुना ओक्साबोक्शी रडू लागल्या. रामदयाळही पाणवलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता. त्या दिवसापासून त्या घराचा नूरच पालटला. राधा पूर्णपणे बदलली होती. ती आता सूर्योदयापूर्वी उठू लागली. घर लक्क झाडून सारून, दारात सुंदर रांगोळी काढून, तुळशीला पाणी घालून ती दिवा लावत असे. स्वयंपाकघर ती मंदिरासारखे स्वच्छ ठेवत असे. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी ती स्वतः देवपूजा करू लागली. तिने सासूसासऱ्यांच्या सेवेत कोणतीही कसर सोडली नाही. जसजशी घरातली पवित्रता वाढू लागली तसतशी घरातली बरकतही परत येऊ लागली. देवीच्या वचनाप्रमाणे लक्ष्मीने खरोखरच त्या घरात पुन्हा प्रवेश केला होता. सेठ रामदयाळला व्यापारात अप्रत्यक्षपणे मदत मिळू लागली. ज्यांनी तोंड फिरवले होते तेच लोक मदतीला पुढे आले. त्याचे कर्ज फिटले. हळूहळू व्यापार पुन्हा उभा राहिला आणि काहीच महिन्यात तो पूर्वीपेक्षाही चांगल्या स्थितीत आला. सुकलेली तुळस पुन्हा हिरवीगार झाली. सुशीलाबाईंची तब्येत सुधारली. घरातली जी उदासी होती ती नाहीशी झाली आणि तिथे पुन्हा एकदा आनंद आणि समाधानाचा वास सुरू झाला. राधाने आपल्या पश्चातापाने आणि श्रद्धेने उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा स्वर्गासारखा उभा केला होता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्कीच लिहा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.